मुंगीच्या घरा कोण जाय मूळ देखून आगोळ धाव घाले. या चका विनकाय खोळंबला दाता तोची दावे हिता आपुलिया. उदकान्न म्हणे काय मज खावे भुकेला तो जाय चोजवेत. या चका विनकाय खोळंबला दाता तोची दावे हिता आपुलिया. व्याधे पिढीला धावे वैद्याच्या घरा दुःखाच्या परिहारा आपुलिया. या चका विनकाय खोळंबला दाता तोची दावे हिता आपुलिया. तुका म्हणे जया आपुले स्वहित करणे तेची प्रीत कथे करी. या चका विनकाय खोळंबला दाता तोची दावे हिता आपुलिया. विठ्ठल विठ्ठल ब्रह्म विचार सार परमां मध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारयिनीं अभयदां जड्ढन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्भुजेत् सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं. योऽन्त प्रविश मम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्याखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांशाश्च चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे उंदुसरी चरण से गुरूंचे ते नमस्कारोने आता. सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे बुडी दे माझे मना. आता मिन करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे विठ्ठल विठ्ठल. झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा.
मुंगीची या घरा कोण जाय मूळ देखून या गोळ धाव घाली याचका विनकाय खोळंबला दाता तोची दावे हिता आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबाराय महाराज यांच्या अमृतवाणीतनं प्रासादिक वाणीतनं प्रकट झालेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराज समाजाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होण्याकरिता जन्म मरणातीत दशा प्राप्त करून घेण्याकरिता जीवदशा संपूर्ण शिवदशा प्राप्त होण्याकरिता अहम ब्रह्मास्मी किंवा निजबोध रूप शिवम शोम ह्या पदाला जाण्याकरिता मी वासुदेव तत्वता ही वृत्ती जागण्याकरिता महाराज समाजाला सांगतात एक काम करा, तुमच्याकडे एक भांडवल आहे, प्रेम नावाचं भांडवल आहे. तुम्ही प्रेम करायचं शिका. तुम्ही प्रेम करतायत पण प्रेम करीत असताना इकडे तिकडे प्रेम करण्याऐवजी तुम्ही कथेवर प्रेम करा. आणि कथेवर प्रेम करीत असताना कोणी मला बोलवेल अशी बोलवण्याची वाट पाहू नका. का वाट पाहू नका? त्या कथेवर प्रेम केले की तुमचं हित झाल्याविना राहणार नाही. आणि स्वतःच्या हिताकडे जाण्याकरिता माणसाने बोलवण्याची वाट पाहू नये याच्याकरिता शेवटच्या चरणातला हा सिद्धांत पटण्याकरता वरच्या 4 चरणांमध्ये चढते दृष्टांत देऊन हा अभंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल अभंग श्री तुकोबारायांचा आहे. तसा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. निवडलेल्या म्हणून दाखवलेल्या घेतलेल्या अभंगावर काहीशा वेळेपर्यंत सरळपणाने अर्जवपणाने अभिमानरहितपणाने वाङ्मयीन सेवा विश्वगुरू नाथांच्या चरणी समर्पित करण्याच्या प्रथमतापूर्वी प्रारंभी अगोदर भगवान पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या कृपेने ज्ञानोबा तुकोबा संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज मी ज्या खालशात राहतो ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज आदी करून नाथांच्या दरबारामध्ये सगळ्या संतांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय आदरणीय महामंडलेश्वर द्वाराचार्य श्रीमहंत डॉक्टर लहवीतकर अण्णांच्या मार्गदर्शनाने पूजनीय रामकृष्ण महाराज लहवीतकर ट्रस्ट आणि ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जाधव साहेब या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने परिसरातून आलेल्या भाविक वृंदांच्या गुणीजन महात्म्यांच्या उपस्थितीने सिद्ध होणारा संपन्न होणारा अधिक मास निमित्ताने हा सोहळा वार्षिक त्रैवार्षिक नियमाप्रमाणे याही वर्षी संपन्न होतो आहे. आणि त्या सोहळ्यातली ही सेवा अण्णांच्या आज्ञेनुसार माझ्याकडे आली. ती सेवा नाथांच्या चरणी समर्पित करण्याकरता तुकोपनिषदातला अभंग घेतला. विठ्ठल विठ्ठल त्याच्यात अभंग जरी मोठा असेल पण 8:30 म्हणजे 8:30ला आपल्याला बसायचे जेवायला. त्यात मला वाटतं थोर मंडळी स्वतः जाधव साहेब आहेत, पूजनीय बाबा आहेत, मला माहिती नाही तिकडचे पूजनीय परिचयनी माझा बाबा आहेत, नाना आहेत, नाना गणपत नाना आहेतच, नाना किरण महाराज आहेत, पूजनीय रोहिदास महाराज आहेत, पूजनीय तुकाराम बाबा आरोटे आहेत, मला आता नावं ध्यानात नाही, सगळी मंडळी सगळे महाराज सगळ्यांच्या उपस्थितीने माझ्याबरोबर आलेले कुटे साहेब आहेत. कमी वेळेमध्ये आपण कीर्तन करणार आहोत. तुकोबाराय सांगतात तुम्हाला प्रेम करायची सवय आहे. निघालो बरं का, तुम्हाला प्रेम करायची सवय आहे म्हणण्यापेक्षा आमच्या खानदेशामध्ये कीर्तनकार असेल ते प्रत्येक कीर्तनात असं सांगतात, दादा प्रेम करा बरं. कळलं ना आता? ते नेहमी सांगतात प्रेम करा. खरं तर माणसं प्रेम करतातच, प्रेम करीत नाही असा माणूस नाही. हे संबंध जे प्रत्येकाचे टिकून आहेत हे फक्त प्रेमामुळे टिकून आहेत. एकमेकाचं प्रेम आहे, ओलावा आहे, प्रेमाचा धागा आहे म्हणून एकमेकाचे संबंध टिकून आहेत बापू. प्रेम नसलं की माणसं माणसाजवळ राहत नाही. तुकोबाराय सांगता तुम्ही सगळेजण प्रेम करतायत. ज्या प्रेमाने भगवान परमात्मा वश करता येतो ते प्रेम तुमच्याजवळ आहे. ते प्रेम फक्त करायचं कुठं
कुठे करायचं ठेवायचं कुणावरती तुम्ही ठरवत नाही. तुकोबाराय सांगतात तुम्ही प्रेम करतायत, प्रेमाचं ठिकाण निवडलंय, तुम्ही प्रेम ठेवतात, पण कुठे ठेवतात? काहींचं प्रेम जनावर आहे, काहींचं प्रेम तनावर आहे आणि काहींचं प्रेम धनावर आहे. महाराज सांगतात जर तुम्हाला जन्म मरणातील दशा प्राप्त करून यायची असेल तर धनावर प्रेम करू नका, तनावर प्रेम करू नका आणि जनावर प्रेम करू नका. सद एकाग्रस्ताने तुकोबाराने विचार म्हणे महाराज जनावर का प्रेम करू नये? महाराज सांगतात का जनावर प्रेम करावं? हे जन शेवटपर्यंत कुणाच्या कामी आलं? महाराजांचं असं मत आहे जो समाज तुमच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकतो ना, चपलांच्या माळा आणणारा दुसरा समाज नसतोच. जी लोक तुमची स्तुती करतायत ना, निंदा करणारे तेच असतात. या जनाला तुकोबारायांनी दोन तोंडाचं म्हटलेलं आहे. जन हे सुखाचे दिल्या गे जगाचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या गे जगाचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. वा वा वा. आणि पुन्हा महाराज सांगतात दुतोंडी सावध. तुकोबाराय सांगतात जनावर विश्वास ठेवू नका. तुकोबारायांचा भला मोठा एक अभंग आहे. एक ग्रस्त एकाच्या घरी ये जा करे ना, तो म्हटला भलता ताट आहे, कधी आपल्या घरी येत सुद्धा नाही. मग त्याला राग आला, तो म्हणे ताट म्हणतो ना, मग रोज त्याच्या घरी जायला लागला. मग तो चांगलं म्हणावं ना, तो म्हणे येता जाता घर बुडविले. महाराज पुढे असे लिहितात एक पोरगा त्याच्या बापाला म्हणे मला लग्न करायचे, म्हणे मातला हा लग्न करू जातो म्हणे आम्हाला, मातला म्हण्या. एक म्हणे मला लग्न करायचं नाही म्हणतो म्हणे. कळलं ना आता? समाज दोन तोंडाचा आहे हो. या समाजावर प्रेम करू नका म्हणे. मग समाजाला त्यागा तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन, हे भक्ती करा तेजोनिया जन, भक्ती करा तेजोनिया जन. ए तुका म्हणे तुम्ही ऐका हे वचन तेजोनिया जन, भक्ती करा तेजोनिया जन, भक्ती करा. तुका म्हणे तुम्ही ऐका हे वचन, तेजोनिया जन, भक्ती करा तेजोनिया जन, भक्ती करा. म्हणून जनाचा त्याग करा. वा सोळंकीनी जनाचा जना सोळंकी हे बाकीच्यांना नाही कळणार. जन आनंद माहिती. हा जनाचा त्याग करा. चला काही अडचण नाही म्हणे. मग जनावर प्रेम करू नका. पुढे महाराज सांगतात तनावर पण प्रेम करू नका. ईसतन धन की कोण बडाई, ईसतन धन की कोण बडाई, ईसतन धन की कोण बडाई, अरे वा. ईसतन धन की कोण बडाई. देखत नैनो में मीठी मिलाई, वा वा. देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कोण बड़ाई, डाळ वाला, डाळ वाला. तन धन की कोण बड़ाई. वा. म्हणून तनावर प्रेम करू नका. का प्रेम करू नका? महाराज सांगतात एक ना एक दिवस याच्या पाठीमागे कोणता तरी नाश ठरलेला आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती,
याचा नाश ठरलेला आहे. नाशाचे 3 प्रकार आहेत: आश्रयनाश, परकानाश आणि स्वभावता नाश. ज्ञानोबराय सांगतात, भिंत पल्लिकी चित्राची माती होते, पडून गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. हा आश्रयनाश आहे. कोणीतरी यावं पाठीमागून डोक्यात काठी मारावी, हा परकानाश आहे. आणि आयुष्य संपल्यावर जो नाश आहे त्याचा स्वभावता नाश आहे. याला नाश आहे म्हणून याच्यावर काय तणावर प्रेम करू नका. दुसरी गोष्ट, याला पाण्यात टाकून दिलं तर जलचर खातील, जमिनीमध्ये पुरून दिलं तर याला कृमी किडे पडतील, जाळून टाकलं तर याची राख होणारे. काय याच्यावर प्रेम करावं म्हणून तणावर प्रेम करू नका. महाराज सांगतात, जसं जनावर प्रेम करू नका तसं तणावर प्रेम करू नका. क्रमांक 3 असा आहे की धनावर पण प्रेम करू नका. म्हणे का, या धनाच्या पाठीमागे भागवतामध्ये अनर्थ कथन केलेले आहेत, किंवा या धनाचा न धरी विश्वास जैसे तरोवर छाया. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे भाई रे, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. ज्या पैशामुळे सगळा समाज तुमच्यावर प्रेम करतो, धनवंताला ये सर्व मान्यता आहे जगी. जवळ चाले मोठा धंदा, बहीण सुद्धा तोपर्यंत प्रेम करते. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटावा करी कैशी. सगळे जरी धनामुळे प्रेम करत असतील पण त्या धनावर तुम्ही प्रेम करू नका. का प्रेम करू नका? या धनाच्या पाठीमागे नाश ठरलेले आहेत. या धनाला मला वाटतं काही मर्यादा ठरलेल्या आहेत. धनाला काल मर्यादा आहे, धनाला देश मर्यादा आहे, धनाला जन्म मर्यादा आहे. या धनावर प्रेम करू नका. बरं, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं ते गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज वळवाडीकर सांगायचे, ह्या जन्मात कमवलेला पैसा, ह्या जन्मात कमवलेलं धन तुम्हाला पुढच्या जन्मात कामात येणार नाही, कारण त्याला जन्म मर्यादा आहे. भारतामध्ये चालणारं चलन अमेरिकेमध्ये चालणार नाही, कारण त्याला देश मर्यादा आहे. आणि माझ्या लहानपणी जे चलन चलनात होतं ते आता चालत नाही, कारण त्याला काल मर्यादा आहे. ह्या जन्मात कमवलेला पैसा पुढच्या जन्मात कामात येईल. पुढचा जन्म सोडा, ह्या जन्मात कमवलेला पैसा तो ह्या जन्मात सुद्धा कामात येऊ शकत नाही. त्याच्याकरता मार्मिक ते दृष्टांत सांगायचे तात्या. काय म्हणायचे, एकाने कसलं तरी दुकान टाकलं आणि भरपूर पैसा कमवला. निमित्त फक्त व्यवसाय होतं, पण फळ देतसे संचित, अमाप पैसा आला. पैसा भरपूर झाल्यावर त्याच्या ध्यानात आले की आता लग्न करायला काही अडचण नाही. मग त्यांनी लग्न बी केलं. कालांतरात त्याला मुलगा बी झाला. मुलगा मोठा झाला आणि त्या मुलालाही त्यांनी इकडे तिकडे कोणाच्या संस्थेत न टाकताना त्यांनी तेच शिकवलं, दुकानदारी शिकवली. ते पोरगं बी दुकान चालवायला लागलं. ते त्याचंच पोरगं होतं, चांगल्या क्वालिटीचं दुकान चालवायला लागलं. आमाप ते पण पैसा कमवायला लागलं. त्या मुलाने एक दिवशी वडिलांना सांगितलं, म्हणे पप्पा तुमचं बऱ्यापैकी वय झालं, आता शरीर तुमचं जीर्ण झालं, तुम्हाला काही सुधरत नाही दुकानात. म्हणे मग तुम्ही आता घरी बसत जा. बापाला आनंद वाटला, बाप घरी बसला. मुलगा दुकान चालवायला लागला. पण झालं काय, संध्याकाळी मुलाने सगळा गल्ला, सगळी वही सगळं घेतलं आणि घरी टॅली करायला लागला. नफा रोख हे उधार सगळं करायला लागला की बाप असं डोकं घालायचा. तो पोरगा म्हणायचा, पप्पा
मला सगळं कळतं, मी 100% तोटा होऊ देणार नाही, तुम्ही विनाकारण डोकं लावत जाऊ नका. पण ते म्हातारं डोकं घालायचं. त्या पोरेला रोहिदास महाराज असा राग आला एक दिवशी. तो कापड दुकानामध्ये गेला, त्याने भगव्या कलरचा 10 मीटर कपडा आणला. हां, तो तसा 10 मीटर कपडा आणला आणि वडिलांना म्हणे, पप्पा आयुष्यभर तुम्ही संसार केला, कुठे वारी दिंडी पोती पारायण गाथा पारायण काहीच केलं नाही, फक्त पैसाच कमवला. भरपूर आहे पैसा आता तुम्ही कमवलेला माझ्याकडे. तुम्ही एक काम करा. म्हणे काय? 10 मीटर कपडा आणला, 2 मीटरमध्ये तुम्हाला एक शर्ट होतो. म्हणे मग आता कुंभमेळा येतोय, म्हणे मग 5 ड्रेस शिवा आणि जाऊन बसा कुंभात. म्हणे मी घर सांभाळतो. मग म्हाताऱ्याच्या ध्यानात आलं, मी जे कमवलेलं आहे ते मला कामात येत नाही आता. म्हाताऱ्याला पश्चाताप झाला. त्याने तो कपडा घेतला, टेलरकडे गेला, त्याचे 2 तुकडे केले, 10 मीटरचे 5-5 मीटर 2 तुकडे केले. एक 5 मीटरचा कपडा आपल्या पिशवीत घातला आणि एक 5 मीटरचा कपडा मुलाला म्हणे, हा राहू दे तुला. म्हणे का बरं? माझा तरी लायकीदार निघाला, आणून दिला कपडा. कळून तुम्हाला? याचा अर्थ असा आहे, ह्या जन्मात कमवलेला पैसा ह्या जन्मातही कामात येऊ शकत नाही. मग का धनावर प्रेम करायचं? मग धनावर प्रेम करू नका, धनावर प्रेम करू नका, जनावर प्रेम करू नका. मग तुकोबारांना एकाने विचारलं, म्हटले प्रेम करायचं कशावर? तुकोबाराय सांगतात, तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, तुमची जीवदशा संपली पाहिजे असं वाटत असेल, तुमच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं वाटत असेल, तर इकडे तिकडे प्रेम करण्याऐवजी फक्त कथेवर प्रेम करा, असं महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या आणि शेवटच्या चरणामध्ये सांगताय. तुका म्हणे जया आपुले स्वयेत, तुका म्हणे जया आपुले स्वयेत, तुका म्हणे जया आपुले वा. महाराज सांगतात, कथेवर प्रेम करा, कथेवर. समोरच्याने विचारलं म्हणजे अरे कथा श्रवण कर. बरं म्हणे महाराज, कथा श्रवण केली तर काय होईल? महाराज म्हणतात, अरे श्रवणाची क्रांती काय सांगू तुम्हाला. श्रवणाची मिसे पैसावे येऊनी साम्राज्य भोनी सुखी नांदे. श्रवण केले की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होतेच आणि परमानंदाची प्राप्ती होते. फक्त कथा श्रवण करा, कथेवर प्रेम करा. ज्ञानोबाराय सांगतात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, म्हणजेच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. श्रवणाने मोक्ष मिळतोच. पुन्हा ज्ञानोबारायांची कोवी मला वाटतं 4थ्या अध्यायात ज्ञानोबाराय असं लिहितात, मनाचा मारून करिता
काहीच करण्याची गरज नाही म्हणे. फक्त ऐका, कथा श्रवण करा, कथेवर प्रेम करा, 100% जन्मामरणातीत व्हाल. याच्याकरता काही उदाहरण आहे का? मग तुकोबाराय सांगतात आहे ना, 7 दिसा मुक्ती झाली तया 7 दिसा झाली तया 7 दिवसा मोठी राजा परीक्षितीने 7 दिवसपर्यंत तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमद्धानतम भूय गुणांतिते भुरिदा जना. ते तप्त जीवन शांत होण्याकरता तव कथामृतम ती कथा श्रवण केली. अरे राजाचं जीवन शांत झालं म्हणून तुम्ही कथेवर प्रेम करा असं महाराज समोरच्याला सांगतात. म्हणजे अरे कथा श्रवण करायला गेलं पाहिजे. तो म्हटला महाराज बरोबर आहे, कथा श्रवण करायला गेलं पाहिजे असं तुमचं मत आहे, बरोबर आहे. पण माझा नेम काय आहे ते ऐकून घ्या. म्हणे काय, मला कोणी बोलवलं तर जातो, बोलवलं नाही, पत्रिकेत नाव नाही, बॅनरवर फोटो बिटो नसेल तर मी काही जात नाही, बोलवलं तर जातो म्हणे मी. मग महाराज थोडे गालामध्ये हसले आणि महाराज त्या समोरच्याला सांगतात म्हणे का रे तुला काही नेम माहिती आहेत का? म्हणे काय, काही ठिकाणी बोलवल्यावर जावं, काही ठिकाणी न बोलवताना जावं आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये असा नेम आहे म्हणे. उदाहरणार्थ आरोटे महाराज, लग्न वगैरे असलं तर न बोलवताना जावं का बोलून जाऊ नये? बोलून जाऊ. लग्नात बोलवलं तर जावं, बरोबर ना. समजा हे क्षेत्र आहे, खेड्यातलं सांगतो, गावामध्ये रघुवीर खेळकर आला समजा, तर काय बोलवण्याची वाट पाहावी? न पाचारिता पाचरते जाऊ हा पाचरते जाऊ नये. पाचारलं तरी जाऊ नये. पण उलट आहे, तिथे न बोलवताना जातात. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया, संत चरणी भावे रिगावया. म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे ऋणाचा रिगावया, संत चरणी भावे कुठे बोलवलं तर जावं आणि कुठे बोलवलं नाही तरी जावं हे कळलं पाहिजे ना, हे कळलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी तोची दावे हिता आपुलिया, तोची धावे हिता आपुलिया, याच काविण काय विठो पार विठोबर कुमाई, जय जय विठोबा.
आपल्या शास्त्रामध्ये एक दाता आहे, दाता आहे ना, दाता. दाते पंचांगवाले वेगळे आणि देतो तो दाता वेगळा, आणि दुसरा प्रकार याचक आहे. त्यात मला वाटतं नानासाहेब भिकारी वेगळा आणि याचक वेगळा. तो एक असा अभंग आहे त्याच्यामध्ये याचक शब्द आहे आणि भिकारी शब्द आहे. ठाकलोशद्वारी उभा याचक भिकारी. गुरुदेव तात्या सांगायची याचक वेगळा आणि भिकारी वेगळा. म्हणे कसं काय? मिळेल ते घेणे आणि समाधान मानून निघून जाणे त्याला भिकारी म्हणतात, आणि मला हेच पाहिजे हे ठरवून जे येतो त्याला याचक असे म्हणतात. आणि दाता आहे, दाता. दाता देतो तो याचक येईल मागेल अशी वाट पाहत नाही, तो स्वतःहून याचकाकडे जातो, देऊन टाकतो. तो याचकाकडे जसा दाता स्वतःहून जातो देतो, तसं कथेकडे आपण स्वतःहून जात जा, असा एक दृष्टांत आहे. तोही दृष्टांत कमी पडला. आता आपल्यामध्ये दाते फार झाले, ते मला सांगायला वेळ नाही. एकाने आपलं पोरगं कापलं खाऊ घातलं, तो शिर्याळ आपल्याच झाला. एकाने स्वप्नात राज्यदान दिलं, ते हरिश्चंद्र आपल्याच झाले. एकाने आपले हाडं काढून दिले, ते दधीची ऋषी आपल्याच झाले. एकाने आपलं मांस काढून दिलं, तो शिबिराजा आपल्याच झाला. एकाने रणभूमीवर आपले मला वाटतं कवच कुंडल दात पाडून दिले, तो कर्ण आपल्याच झाला. एकाने आपला देह करवतीने कापून झाला, ते मकरध्वज आपल्या झाले. सगळे दाते आपल्याच झाले. ते याचकाकडे स्वतःहून जातात आणि भरभरून देतात. त्यांना माहिती देण्यामध्ये आपलं हित आहे, तसं कथेकडे आपण स्वतःहून जावं, असा दृष्टांत आहे. तोही कमी पडल्यावर तिसरा दृष्टांत महाराज सांगतात. प्रत्येक व्यक्तीला 3 गोष्टींची मूलभूत गरज आहे: अन्न, वस्त्र आणि निवारा. प्रत्येकाला अन्नाची गरज आहे, वस्त्राची प्रत्येकाला गरज आहे अंग झाकण्याकरिता, आणि निवांत कुठेतरी आराम करण्याकरता, देहाचा थकवा घालवण्याकरता निवाऱ्याची आवश्यकता आहे. मग अन्नाची जर प्रत्येकाला गरज आहे, अन्नमय प्राण असल्या कारणाने असं म्हणतो का आपण, अन्नाला गरज असेल तर ते माझ्यापर्यंत येईल आणि मग मी खाईल, असं म्हणत नाही. म्हणे मग खाणारा स्वतःहून अन्नाकडे जातो. उदक अन्न म्हणे काय मज खावे, भुकेला तो जाय चोजवीत. ज्याला भूक लागली तो स्वतःहून अन्नाकडे जातो. लग्न कार्यात मला वाटतं नंबर लावून उभे राहतात, बरोबर आहे ना. स्वतःहून तो अन्नाकडे जातो, तसं कथेकडे तुम्ही स्वतःहून जात जा. हाही दृष्टांत महाराजांना कमी पडला असेल तर याच्या पुढचा दृष्टांत महाराज सांगतात. प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता रोग आहेच. मी रोगी नाही, मला कोणताच रोग नाही असा माणूस नाही. छोटा मोठा प्रत्येकाला रोग आहेच. फार झालं तर रोग बी असे बुद्धिवान आहेत. कमी पैशावाला असेल तर त्याच्याकडे लहान लहान रोग राहतात. कळलं ना मला काय म्हणायचं. आता त्याच्या पुढचं रोगांना पण हे कळतं आपला सन्मान कुठे होईल त्या घरी आपण गेलो पाहिजे. पैशावाल्यांना तसे रोग बी स्ट्रॉंग राहतात. मग रोग जाण्याकरिता किंवा एखादा रोग जर व्याधी आपल्याला जडली तर ती व्याधी निवृत्त होण्याकरता आपण रोगी असं म्हणतो का? वैद्याला डॉक्टरला जेव्हा पटेल तेव्हा येईल आणि मग विलाज करेल असं म्हणतो का आपण? नाही 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 नाही. रोग निवृत्ती होण्याकरिता आपण स्वतःहून वैद्याकडे जसं जातो, व्याधी पिढीला धावे, धावे शब्द महाराजांनी वापरला. हळू जात नाही तो, धावे. व्याधी पिढीला धावे कुठे? वैद्याच्या घरा. तो जसा वैद्याच्या घरी जातो ना, त्याला माहिती आहे त्याच्यात आपलं हित आहे, तसं कथेकडे आपण स्वतःहून गेलो पाहिजे. तुकोबाराय सांगतात, दुःखी माणसं जसे डॉक्टरकडे स्वतःहून जातात तसं कथेकडे आपण जात जा. उपासी जसा अन्नाकडे जातो तसं कथेकडे आपण जात जा. दाता जसा याचकाकडे जातो तसं कथेकडे आपण स्वतःहून जात जा. मुंगी जशी गुळाकडे जाते तसं तुम्ही कथेकडे जात जा आणि कथेवर प्रेम करा. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जाया आपुले स्वहित, तुका म्हणे जाया आपुले स्वहित. तुका म्हणे जाया
त्याची प्रीत कथे करी याच कविना काय खोळंबला याच कविना काय निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठल जय जय महाराज की जय. 2 मिनिट फक्त. पुरुषोत्तम मलमास या विशेष पर्वकालाच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष ज्यांच्या माध्यमातून ही ज्ञान